पोखरामधून काठमांडूकडे या बस जात होत्या। 3 दिवस पोखरामध्ये मुक्काम केल्यानंतर आज सकाळी या तीनही बस सर्व यात्रेकरू हे काठमांडूकडे रवाना झाले होते। मात्र या 3 पैकी एका बसचा अपघात झालेला आहे। राज्याचे कॅबिनेट मंत्री गिरीश महाजन आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। गिरीश जी, आपण बातमी पाहतोय महाराष्ट्रातल्या जळगाव मधल्या 16 जणांचा काठमांडूमध्ये मृत्यू झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे। आपल्यापर्यंत काही अधिकचा तपशील पोहोचलेला आहे का या संदर्भातला? मी पोखरा येथे ही दुर्घटना घडली, अतिशय दुर्दैवी घटना आहे आणि मी त्या संदर्भामध्ये संबंधित तिथे अधिकारी आहेत त्यांच्याशी संपर्कामध्ये आहे। आमच्या एमबीसीला दिल्लीला सुद्धा संपर्क केला आहे, त्यांच्याशी मी त्याच्याशी बोललेलो आहे। पण अजून मला जी माहिती मिळालेली आहे त्यानुसार मृतांची संख्या एवढी नाही आहे। त्या ठिकाणी जखमी आहेत, गंभीर जखमी आहेत आणि काही त्या ठिकाणी ॲब्स्कॉन्ड आहेत, 10-11 लोक त्या ठिकाणी ॲब्स्कॉन्ड आहेत। ते शोध घेण्याचं काम चाललंय कारण खाली दरीमधून लोक काढली जात आहेत। त्यामुळे 16 मृत्युमुखी पडले अजून त्याच्यावर म्हणजे मला असं हो म्हणता येणार त्याच्या संदर्भामध्ये। पण आता सर्व अधिकाऱ्यांनी संपर्कामध्ये आहोत। आमचे तिथे भुसावळचे आमदार प्रदेश भुसावळ मतदारसंघातले जास्त लोक त्या ठिकाणी आहेत आणि तिथे आमचे आमदार सावकारे, आमचे अमोल जावळे आहेत भाजप जिल्हाध्यक्ष, ते आता तिकडे जायला निघालेले। इंदोरहून आता तिकडे जायला फ्लाईट आहे गोरखपूरला जायला, ते गोरखपूरच्या जवळच ते आहे आणि म्हणून तात्काळच्या ठिकाणी निघालेले संध्याकाळच्या फ्लाईटमध्ये गोरखपूरला पोहोचतील आणि तिथून पुढच्या ठिकाणी प्रवास करतील। उशिरापर्यंत रात्री तिथे पोहोचतील आणि सगळी माहिती परत त्या ठिकाणी घेतील। पण 16 लोक मृत्युमुखी पडले वगैरे अजून असं आपल्याला अजिबात म्हणता येणार नाही। त्याच्यामध्ये गंभीर जखमी काही लोक आहेत, काही जखमी आहेत, चांगल्या स्थितीमध्ये पण आहेत आणि काही 7-8 लोकांचं अजून बसमधून लोक काढायचं काम चाललेलं आहे। त्यामुळे एवढी माहिती माझ्याकडे आलेली आहे की मी एम्बॅसीमध्ये विचारलं, दिल्लीला तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो, संबंधित कलेक्टर त्यांच्याशी बोललेलो आहे। गिरीश भाऊ, जे रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे त्या रेस्क्यू ऑपरेशन संदर्भातली काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे का? कुठपर्यंत हे रेस्क्यू ऑपरेशन पोहोचलेलं आहे या संदर्भातला काही तपशील आहे? ते सांगतो 30 लोक सापडलेले आहेत। 30 लोक त्या ठिकाणी आता 31 लोक जवळ सापडलेले आहेत, त्यांना वर काढण्यात आलेलं आहे। पण अजून 10 लोक त्याबद्दल माझ्याकडे माहिती नाही, पण मला वाटतं ते सुरक्षित असावे त्याची आपण अपेक्षा करूया, सगळं प्रार्थना करूया। पण 16 लोक वगैरे डेथ झाले, मला वाटतं अशी कुठली बातमी आतापर्यंत माझ्याकडे त्या क्षणी मी अधिकाऱ्यांशी बोललो, एम्बॅसीत बोललो दिल्लीला, तिथल्या अधिकाऱ्यांशी बोललो जवळपासच्या, पण ते त्याच्यावर शिक्कामोर्तब झालेलं नाही की असं डेथ आहेत म्हणून। गिरीश भाऊ, भुसावळमधले हे सगळे नागरिक असल्याची जी प्राथमिक माहिती आहे ती समोर येते। भुसावळमधले नेमके कोण लोक होते या संदर्भातली काही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचली आहे? भुसावळचे आहेत, वरणगावचे स्थानिक लोक त्या ठिकाणी खेळायला गेलेले होते आणि त्या संदर्भामध्ये संजय सावकर आमचे आमदार आहेत, आमचे जे जावळे आहेत, अमोल जावळे जे आहेत आमचे बीजेपीचे अध्यक्ष आहेत, ते परीक्षित म्हणून आमचे कार्यकर्ते, असे 4-5 कार्यकर्ते तिकडे जायला निघालेले आहेत। ते इंदोरपर्यंत आता बाहेरून निघालेले आहेत। इंदोरून संध्याकाळच्या फ्लाईटमध्ये गोरखपूर जातील आणि नंतर त्यांना काही वेळात ते त्या स्थळापर्यंत जाऊन थोडा वेळ त्यांना उशिरा रात्री पोहोचतील, पण ते तिथे पोहोचून मग सगळी व्यवस्था त्याची बनणार आहेत। संबंधित सर्व ॲम्ब्युलन्सची व्यवस्था, लागणाऱ्या सगळ्या व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सांगून केलेल्या आहेत। कुठेही त्या बाबतीमध्ये नाही, पण त्यांना तत्काळ इलाज व्हावा, जवळच्या चांगल्या हॉस्पिटलला त्यांना पोहोचवावं म्हणून आमचा त्या प्रयत्न चाललेला आहे। धन्यवाद गिरीश भाऊ, आमच्याशी सविस्तर बातचीत केलीत त्याबद्दल। यानंतर मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेलेले आहेत। अनिल पाटील जी, आपण बातमी पाहतोय, खरं तर 16 जणांचा मृत्यू झालेला आहे अशा प्रकारची प्राथमिक माहिती समोर येते। अगदी काही वेळापूर्वी तुम्ही सुद्धा माध्यमांशी बोललात, त्यावेळी तुम्ही सुद्धा असाच काहीसा तपशील मांडलेला आहे। मात्र या व्यतिरिक्त काही अधिकचा तपशील तुमच्यापर्यंत पोहोचलाय का? उत्तर प्रदेशची एक गाडी जी होती ती गाडी घेऊन या सगळ्या प्रवाशांना, भाविकांना घेऊन काठमांडूकडे जात होती आणि 2 तासापूर्वी मला ही बातमी मिळाल्यानंतर तातडीने आमच्या विभागाची जिल्हाधिकारी आणि त्याच्याबरोबर उत्तर प्रदेशचे रिलीफ कमिशनर आणि इंडियन एम्बॅसीशी आमच्या चर्चा सुरू झाल्या वेगवेगळ्या स्तरावरून आणि 41 प्रवासी जे जात होते ती गाडी नदीत कोसळली आणि कोसळल्यानंतर जवळपास 15 ते 16 लोक हे त्या ठिकाणी आता इंडियन एम्बॅसीकडनं जी माहिती मिळते किंवा नेपाळच्या रेस्क्यू टीमकडनं जी माहिती मिळते ते अनकॉन्शियस दाखवत आहेत आणि 17 लोकांवरती उपचार चाललेला आहे। उत्तर प्रदेश रिलीफ कमिशनरांशी आमच्या विभागाची चर्चा होऊन त्यांना पत्र सुद्धा आम्ही पाठवलं आणि जे समजा दुर्दैवी अनकॉन्शियस नसतील आणि काही दुर्दैवी घटना पूर्ण झालीच असेल
तर त्यांना महाराष्ट्रातली जेवढी लोक असतील त्यांना त्यांच्या गावापर्यंत आणि प्राथमिक उपचार करण्यासाठी जो काही विषय खर्च लागेल ते सगळं खर्च करण्याची महाराष्ट्र सरकार त्याच्यामध्ये जबाबदारी घेईल. त्यामुळे बचाव कार्य सुद्धा सुरू आहे. इंडियन एम्बॅसरी ही नेपाळ प्रशासनाची सातत्याने रेस्क्यू टीम तिथली जी टीम आहे रेस्क्यू त्यांच्या संपर्कात आहे, स्थानिक प्रशासनाशी संपर्कात आहे आणि उत्तर प्रदेशच्या बॉर्डरवरती ते ऍक्सेप्ट करून महाराष्ट्रामध्ये पोहोचवण्याचं विनंतीचं पत्र जे आहे ते आमच्या विभागाकडनं रिलीफ कमिशनर उत्तर प्रदेशला पाठवलं गेलं आहे. अनिल पाटीलजी, तुम्ही ज्याप्रमाणे म्हणताय रेस्क्यू ऑपरेशन हे सुरू आहे, हे रेस्क्यू ऑपरेशन नेमकं कुठपर्यंत पोहोचलेलं आहे संपूर्णपणे, म्हणजे हे रेस्क्यू ऑपरेशन पूर्ण होण्यासाठी साधारण किती कालावधी लागू शकतो या संदर्भातली काही माहिती मिळाली? नाही, या संदर्भात त्या ठिकाणी काही प्रमाणात माझ्या मते पाऊसही सुरू असल्यामुळे थोडंसं रेस्क्यू करताना आपल्याला कल्पना आहे की अडचणी निर्माण होत असतात. पण प्रशासनाची नेपाळ प्रशासनातली जी काही आम्हाला माहिती लागते ती अजूनपर्यंत पूर्णपणे आमच्या हातात आलेली नाहीये. परंतु इंडियन एम्बॅसरी या बाबतीमध्ये कटाक्षाने त्या ठिकाणी संपर्कात आहे. अनिल पाटीलजी, जर काही जणांचा मृत्यू झालेला असेल ज्याप्रमाणे तुम्ही म्हणताय, तर मग त्यांना भारतामध्ये किंवा त्यांचे मृतदेह भारतामध्ये महाराष्ट्रात आणण्याची लीगल प्रोसिजर ही पुढची काय असणार आहे? त्या संदर्भात शासन कशा प्रकारे प्रयत्न करणार आहे? नाही, इंडियन एम्बॅसरीच्या माध्यमातून नेपाळ आपल्या उत्तर प्रदेशच्या बॉर्डर पर्यंत नेपाळ प्रशासनाकडनं आणण्यासाठी आम्ही इंडियन एम्बॅसरीला विनंती केलेली आहे. उत्तर प्रदेश रिलीफ कमिशनरच्या माध्यमातून ते ऍक्सेप्ट करून महाराष्ट्रापर्यंत ज्या जिल्ह्यातली घटना असेल त्या जिल्ह्यापर्यंत पोहोचवण्यासाठी उत्तर प्रदेश रिलीफ कमिशनरशी आमची सातत्याने चर्चा चाललेली आहे आणि त्यात ती योग्य पद्धतीने जशी मदत करता येईल तशी मदत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. धन्यवाद अनिल पाटीलजी, तुम्ही सविस्तर बातचीत केलीत यासाठी. बातम्या आपण पाहतोय नेपाळमधून. नेपाळमध्ये झालेल्या या बस दुर्घटनेमध्ये महाराष्ट्रातल्या 16 जणांचा मृत्यू झाल्याची ही बातमी आपण पाहतोय.